दिपकेंसह आंदोलनासाठी पुन्हा एकदा जंतर मंतर मैदानावर। जंतर मंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत। दुपारी संसदेच्या दिशेने मोर्चा निघणार आहे। आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक अजूनही ठाम आहेत। आता सरकारने आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी जंतर मंतरला यावं, अभिजित दिपके यांची ही भूमिका। इट वॉज अ टोटल टाइम वेस्ट। एक तरफ बातचीत के लिए बुलाया, दूसरी तरफ बच्चों को यहाँ पीट रहे थे वो। इसके बाद हमारा कोई भी डेलीगेशन सरकार से मिलने नहीं जाएगा। अगर सरकार को बात करनी तो उन्हें जंतर मंतर आना पड़ेगा। टोटल टाइम वेस्ट। इट वॉज अ टोटल टाइम वेस्ट। एक तरफ बातचीत के लिए बुलाया, दूसरी तरफ बच्चों को यहाँ पीट रहे थे वो। इसके बाद हमारा कोई भी डेलीगेशन सरकार से मिलने नहीं जाएगा। अगर सरकार को बात करनी तो उन्हें जंतर मंतर आना पड़ेगा। अक्षय वंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय आंदोलक आंदोलन करण्यावर अजूनही ठाम आहेत। आता सरकारने चर्चा करण्यासाठी यावं अशी मागणी आहे, काय सांगाल? नक्कीच ऋषाली, सकाळचे 6:30 वाजतात आहेत आणि सध्या आपण जंतर मंतर परिसरामध्ये आहोत आणि ज्या जंतर मंतर परिसरामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण, ज्या उपोषण स्थळी अर्थात ज्या पंडालमधनं होत होतं त्या पंडालचा ताबा जो आहे तो काल रात्री 10 वाजल्याच्या सुमारास अभिजित दिपके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा याच ठिकाणापासून आंदोलनाची हाक जी आहे ती सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अद्याप देखील तरुण तरुणी जे आहेत आणि सीजेपीचे कार्यकर्ते आहेत या जंतर मंतर परिसरात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आहेत। काल सीजेपीच्या जे प्रवक्ते आहेत त्यांना खरं तर जेपी नड्डांनी चर्चेसाठी बोलावलेलं होतं, परंतु त्या सगळ्या चर्चेमधनं तोडगा जो आहे तो निघालेला नव्हता। त्यामुळे कुठेतरी हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते आता स्थगित होणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। आणि काल आपण देखील पाहिलं तर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि या सगळ्या पावसाळी पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे आहे ते संसदेवरती शांततेत मार्च जो आहे तो अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात निघणार होता आणि त्या काल दिवसभरामध्ये पोलिसांकडनं या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याकरता लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला। काही ठिकाणी अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील फोडण्यात आला आणि या सगळ्या झटापटीत पोलीस देखील गंभीर जखमी झालेत आणि विद्यार्थी देखील गंभीर जखमी झालेले आहेत। आणि आज या सगळ्या आज आंदोलनाची ठाम भूमिका अभिजित दिपके यांनी मांडलेली आहे आणि सरकारला जर चर्चा करायचीच असेल तर आता मात्र सरकारने या ठिकाणी जंतर मंतरवरती येऊन आमच्यासोबत चर्चा करावी। आम्ही सरकारसोबत चर्चा करायला कुठेही जाणार नाही आणि त्याचसोबतच आज देखील देशभरातून सगळ्या आंदोलकांनी एकत्र जंतर मंतरमध्ये जमावा अशी भूमिका जी आहे ती अभिजित दिपके यांनी काल रात्री मांडलेली आहे। त्यामुळे आज दिवसभरात देशभरातून किती विद्यार्थी किंवा सीजेपीचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सध्या आत्ताची ही सकाळची सगळी दृश्य आहे, काल रात्रभर या ठिकाणी पाऊस होता त्यामुळे पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण या ठिकाणी तयार झालेली होती आणि हे संपूर्ण स्वच्छता मोहीम जी आहे ती सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी राबवण्यात आली आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आज पुन्हा एकदा या आंदोलनाला सक्रिय पद्धतीने सुरुवात होणार आहे आणि आजची मागणी जी आहे कॉक्रोच जनता पार्टीची। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। वळूया पुढील बातमीकडे। दादरमधील चैत्यभूमी परिसरातील आंदोलनाचा व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केलेला आहे। आंदोलनात एका महिलेनं पोलिसांना झापलंय याचा व्हिडिओ राऊतांनी ट्विट करत महिलेचं कौतुक केले। हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल अशी टीका राऊतांनी केली। ना की घोषणा दिल्यात, आम्ही ना गाणी म्हटलीत, आम्ही निदर्शन सुरूच केलं नाहीये, तर तुम्ही का उचलताय आम्हाला? तर त्यांचं म्हणणं काहीच नाही। प्रेमाने मागून एक लेडी पोलीस आली, तिने माझ्या कमरेला विळखा घातला, एकीने इकडून पकडलं, एकीने इकडून बच्चूला खांद्यावर हात ठेवला। मी म्हटलं मला डिटेन नाही व्हायचंय, माझं पोरग सोबत आहे, मला नाही व्हायचंय डिटेन आणि आम्ही काहीच करत नाही आहोत, आम्ही उभे आहोत। तर ते जबरदस्ती न्यायला लागले। मग मी आवाज केला तर सगळे मीडियाचे लोक आले तिकडे आणि आम्हाला ते जबरदस्ती गाडीत घेऊन गेले। या दडपशाही पद्धतीने उचलून एखाद्या चोराला पण, दरोडेखोराला पण असं झाकून नेलं जात नाही। जर हे घडत असेल तर मग आमचं आणि आमच्या मुलांचं भवितव्य काय? तर मला वाटतं यासाठी सगळ्यांनी आपापले पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि आता या सरकारला हलवण्याची आणि पळवण्याची वेळ आलेली आहे।
मॅडम नक्की काय झालेलं होतं त्या ठिकाणी, तुम्ही किती वाजता पोहोचलेला होता आणि पोलिसांसंदर्भात तुमच्या सोबत काय झालेलं होतं? आम्ही 4 वाजताचं आंदोलन होतं आज आणि आम्ही एक 4ला 5 किंवा 10 मिनिटं कमी होते तेव्हा पोहोचलो आणि लक्षात आलं की जिथे चैत्यभूमीला ज्या प्लेसवर ज्या ठिकाणी होणार होतं आंदोलन तिकडे बॅरिकेड्स लावलेत भरपूर आणि प्रचंड पोलीस ताफा, म्हणजे 100च्या आसपास तरी कमीत कमी असतील आणि कळत नव्हतं काय चाललंय. म्हणजे तुम्हाला ओढण्यात देखील आलेलं ते संपूर्ण मी त्यांना सांगितलं की आम्ही ना की घोषणा दिल्यात, आम्ही ना गाणी म्हटलीत, आम्ही निदर्शन सुरूच केलं नाहीये, तर तुम्ही का उचलताय आम्हाला? तर त्यांचं म्हणणं काहीच नाही. प्रेमाने मागून एक लेडी पोलीस आली, तिने माझ्या कमरेला विळखा घातला, एकीने इकडून पकडलं, एकीने इकडून बच्चूला खांद्यावर हात ठेवला. मी म्हटलं मला डिटेन नाही व्हायचंय, माझं पोरग सोबत आहे. वेळ थांबवण्यात आला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये काय? नाही, आम्हाला आधी सांगितलंच नाही कुठे नेणार आहेत. मी त्यांना विचारलं, म्हटलं बच्चू सोबत आहे, त्याचे बाबा फोन करतात आणि तो घाबरलाय, तो प्रचंड रडत होता घाबरून आणि त्याच्या बाबाला ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यामुळे तो खूप घाबरला. त्याला लागलं सुद्धा, ओठातून रक्त आलं त्याच्या, इतकं त्याला फरफटलं. तर तुमचं आंदोलन आहे ते रोखण्यामध्ये आलं, तुम्हाला डिटेन देखील करण्यात आलं, काही अनेक तुमचे साथीदार आहेत त्यांना घरातून डिटेन करण्यात आलं. पुढचं पाऊल कशा प्रकारे असणार आहे, तुम्हाला काही सांगण्यात आलेलं आहे का, किंवा पुढे काही आंदोलन वगैरे पुन्हा होणार आहे? भाजी आणायला जाणारा पुरुष त्याला डिटेन केलं गेलं. तर ही जी दडपशाही आहे, गप्प बसलो तर पुढे आणखीन खूपच धोक्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पुढची स्ट्रॅटेजी आखावी लागेल, पुढचं आंदोलन छेडावं लागेल. नागराज शिंदे सह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई.